की लोक जगतात। आपल्यात तेवढी दानं पण नाही देण्याची, आपल्यात फक्त गुत्तेदारी करायची आणि पैसा कसा कमवायचा आहे ह्याच्यातच आपल्यात तेवढी ताकद आहे, लोकांना काही देऊ शकत नाही। आणि काकाच्या संदर्भात बोलायचं याच्यावर विचार करायला पाहिजे की आपण कुणाच्या संदर्भात बोलायलो। अरे ज्या अध्यक्ष साहेबांनी तुम्हाला सांभाळलं, कामं दिली, तेच कामं आम्ही केले असं सांगता हे लोक आपल्याला हे जे गोष्टी आहेत जे हातापिटा करता हे बंद व्हायला पाहिजे। कारण अमोल काका साधा 2007 ते 2024 पर्यंत या भागात ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस त्यांनी पेट कृती समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या मार्फत या भागाला आमच्या वेळोवेळी टँकरनी पाणी पुरवलं। वेळोवेळी त्या टायमाला पाण्याची अडचण असायची, हनुमाननगर मध्ये देखील खूप पाण्याची अडचण असायची, त्यांनी वेळोवेळी टँकरद्वारे पाणी पुरवलं। आणि आज ते सांगता आम्ही काम करतो, नगराध्यक्षांनी कामं आले पक्ष पुरस्कृतांचा आम्ही कामं केली, कामं करून हे पण माहित नाहीत। आणि कामं इथले आणलेली तुम्ही काय करता, स्मशानभूमी ते जालना रोड इथल्या लोकांच्या अडचणी समजून घेतल्या का? त्यांच्या मतावर नगरसेवक झाले आणि इथला दलित गोष्टी जो निधी होता जिल्हा नियोजन समितीचा तो निधी कुठं वापरला? ते निधी कुठं वापरायला पाहिजे होता? तो ह्याच भागात वापरायला पाहिजे होता। तुम्ही काय केलं? कुठं केलं? दलित स्मशानभूमी ते जालना रोड इथं काय मागासवर्गीय लोक राहतात का? आता मागासवर्गीची तुम्ही वापर काढली 50-100ची, कारण हे काय हे कष्टाळू लोक काम करणारी माणसे त्यांना तुम्ही म्हणता 50-100 रुपये। आता आमच्या काय महिला मंडळी जातात, त्या महिला मंडळी का 10 रुपये देतात का रे बाबा? मला 50-100 दिले त्यांना बाहेर ते का 10 रुपयाला देतात का? मला त्यांना एक विचारायचंय, उद्या वाईट त्याला हे पण सांगा, विचारा, हे बंद करा, हे नसायला पाहिजे। आता या पॉवर रूमचा एक प्रश्न आहे काका आपल्याकडं, योगेश भैया अण्णा तात्या, कारण आपला पॉवर रूमचा हा भाग आहे, हा औद्योगिक क्षेत्राचा भाग आहे। त्या ठिकाणी लोकांच्या नावाची आज पण जागा नाहीत, काही लोकांच्या जागा आहेत की त्यांना नावं कळतो ते मालकी हक्कात नाहीत। रामतीर्थावरती काही भाग आहे, हनुमाननगरचा काही भाग आहे, तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण त्यांना त्यांचे नावे जागा करण्यात यावी। बोलायसारखं खूप आहे परंतु त्यांना बाकीच्यांना बोलायचे। आपण या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय भारत।